नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळदाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण परतूर तालुक्यातील आणि जालना जिल्ह्यातील सो सातोना खुर्द या गावी असलेल्या एका महान व्यक्तिमत्वाकडे आज भेटीसाठी जाणार आहोत. हे व्यक्तिमत्व म्हणजे बडाभाऊ असं टोपण नावाने त्यांना ओळखलं जातं. तर हे बडाभाऊ अनेक आजारांवरती मोफत असं जडीबुटी किंवा आयुर्वेदिक औषधं अगदी मोफत देतात. कुठलाही एकही रुपया न घेता हे औषधी देतात. तर चला आपण त्यांना भेटूया. मित्रांनो, हे आहे सातोना गावचं मारुती मंदिर, हनुमान मंदिर. तसं हे गाव परतूर या तालुक्याच्या ठिकाणाहून अगदी जवळ म्हणजे 10 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. या गावाच्या जवळचं मोठं ठिकाण म्हणजे शेलू आहे. बसने या ठिकाणी आपल्याला जाता येतं आणि या गावाच्या जवळून रेल्वे मार्ग जातो आणि त्यामुळे इथं रेल्वे स्टेशन आहे. मी ह्या व्हिडिओमध्ये आपणाला बडाभाऊच्या मोबाईल नंबरविषयी पण सांगणार आहे. परतूर मंठा या विधानसभेच्या मतदारसंघातलं हे गाव आणि इथले आमदार आहेत बबनरावजी लोणीकर, जे BJPचे आहेत, आणि परभणीच्या या लोकसभा मतदारसंघात हे गाव येतं. या मतदारसंघाचे खासदार आहेत संजय हरिभाऊजी जाधव, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे ते आहेत. या गावाला पक्के रस्ते गावाला जोडतात आणि शेती हा इथल्या गावचा मुख्य व्यवसाय आहे. या गावाकडं आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस या परिसरात आपल्याला चांगली काळीभोर सुपीक जमीन आणि भरपूर पाणी दिसतं आणि यामुळं या भागामध्ये केळीच्या बागा आणि ऊसाची लागवड जास्त प्रमाणात दिसून येते. आणि काळीभोर जमीन असल्यामुळं, पाणी भरपूर असल्यामुळे ही झाडंसुद्धा एवढी हिरवीगार आहेत की त्याच्यामुळं लक्षात येतं की इथली जमीनसुद्धा सुपीक आहे. तसंच या गावाकडं जाताना आपल्याला जवळजवळ 20 ते 25 किलोमीटर अंतराच्या बाजूने कुठेही मोठं हॉटेल आपल्याला दिसत नाही. हे या परिसराचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. नसता आपल्या नगर जिल्हा, बीड जिल्ह्यामध्ये एका किलोमीटरमध्ये 2-2, 3-3 हॉटेल्स आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या ठिकाणी तसं कुठलंही हॉटेल या भागामध्ये आपल्याला जाताना दिसत नाही. आणि आपण ज्या गावाला चाललो आहे, ह्या सातोना गावला जवळजवळ 7,000च्या आसपास त्याची लोकसंख्या आहे आणि 1,000 ते 1,200 घरं या गावामध्ये आहेत. किराणा, स्टेशनरी अशी वेगवेगळ्या प्रकारची दुकानं या ठिकाणी आहेत. आणि हेच ते बडाभाऊ, जे 80 वर्षाचे आहेत आणि ते लोकांना अगदी 25 वर्षापासून मोफत आयुर्वेदिक जडीबुटी औषधं ही मोफत देतात. ते अगोदर रोग्याला ज्याला काही त्रास आहे त्याचा अगोदर डॉक्टरने दिलेला रिपोर्ट पाहतात आणि मगच त्याला ती औषध देतात. रस्त्यात जाताना आम्हाला अशी एक रसवंती दिसली, जी थोडीशी वेगळ्या प्रकारची वाटली. कारण हा ऊस ज्या पद्धतीने साळला जातो, आपण हाताने साळतो चाकू लावून, परंतु हे या मशीनमध्ये साळला जातो, म्हणून मी तुम्हाला हे दाखवतो. तर मी तुम्हाला बडाभाऊबद्दल सांगत होतो. हे 80 वर्षाचे गृहस्थ 510 एकर जमिनीचे मालक आहेत आणि हे त्यांच्या कुटुंबात सर्वात मोठे भाऊ असल्यामुळं त्यांना कदाचित बडाभाऊ म्हणत असतील. ते ज्या ठिकाणी राहतात म्हणजे गावात आपण ज्यावेळेस रेल्वे स्टेशन ओलांडून जातो त्यावेळेस ओलांडून गेल्यानंतर अर्धा किलोमीटर पुढं गेल्यानंतर लांबूनच आपल्याला एक मारुती मंदिर म्हणजे हनुमान मंदिराचं उंच असं कळस दिसतो आणि त्या कळसाच्या म्हणजे त्या मंदिराच्या अगदी परिसरामध्येच म्हणजे समोरच त्यांचं म्हणजे घर आहे आणि त्याच ठिकाणी त्यांचा जुना वाडा आहे आणि त्या वाड्याच्या जवळ हे बसून त्या ठिकाणी रोग्यांची मोफत तपासणी करतात. म्हणजे हात बघून, चेहरा बघून वगैरे, शरीर बघून हे त्यांची तपासणी करत असतात. मित्रांनो, हे रस्त्यात जाताना आपल्याला ह्या परिसरामध्ये अशा केळीच्या मोठमोठ्या बागाही पाहायला मिळत असतात. आपल्याला जर कुठला आजार असेल, त्रास असेल, तर आपण ज्या डॉक्टरांकडं कुठली तपासणी केलेली आहे त्या तपासणीचे रिपोर्ट घेऊन आपण बडेभाऊकडं गेलो तर ते त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला ही जडीबुटी, ही आयुर्वेदिक औषधं मोफत देतात. म्हणजे फुकट देतात, अगदी फुकट देतात. तुम्हाला नीट लक्षात आलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो, फुकट 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 देतात. एकही रुपया कुठलाही ते स्वीकारत नाहीत. ते स्वतः मागत नाहीत आणि आपण दिले तरी ते घेत नाहीत. असं हे महान व्यक्तिमत्व या सातोना गावामध्ये राहतं आणि आपण त्या गावाच्या जवळजवळ आता आलेलो आपल्याला दिसतो. हे गावाचा परिसर आपल्याला आता पाहायला दिसतो आपण आणि हे रेल्वे क्रॉसिंग केल्यानंतर आपण पलीकडे गेलो की हे गाव आपल्याला सुरू होतं. तर मित्रांनो, मी तुम्हाला बडाभाऊबद्दल सांगत होतो. हे फुकट औषध देतात, कसलाही आविर्भाव गर्व न दाखवता
नम्रपणाने विनंतीपूर्वक आणि गोड अशा वाणीने औषधांची माहिती देतात आणि ही तपासणी करून ते आपल्याला औषधं देतात. त्याच्यामुळे यांना पाहिलं की आपल्याला खूप आनंद आणि समाधान होतं. आपला फोटो किंवा व्हिडिओ बनवणं त्यांना अजिबात आवडत नाही. प्रसिद्धीपासून दूर राहणं त्यांना आवडतं. स्वतःच्या घरात थांबून हे शेकडो लोकांना दररोज घराच्या समोर बसण्याची व्यवस्था करून देतात आणि मोफत औषधं ते देत असतात. असा हा हसतमुख 80 वर्षांचा योगी माणूस, त्याला निरोगी लोकांना निरोगी जगाला निरोगी बघायला आवडतं म्हणून ते फुकट औषधं अशी वाटत असतात. तर मित्रांनो, हे समोर आपल्याला कळस दिसतो हा आहे गावातील प्रसिद्ध अशा मोठ्या हनुमान मंदिराचा आणि त्याच्याच अलीकडं आपल्याला डाव्या हाताला मोठी एक मस्जिद दिसते. हे पहा, आपल्याला समोरच दर्शनी भागामध्येच अगोदर मस्जिद दिसते आणि मस्जिदीच्या समोरच आपल्याला पलीकडच्या बाजूला हनुमान मंदिर दिसतं आणि आपण पुढे गेल्यानंतर असं लक्षात येतं की मस्जिदीच्या चिकटूनच नागदेवता मंदिरसुद्धा आहे, म्हणजे अगदी भिंतीला लागून आहे. आणि तर या गावात हे पहिल्यांदाच आपण आलो आहे आणि हे पहिल्यांदा असं पाहताना आपल्याला हे सामाजिक एकात्मतेचं प्रतीक असावं असं हे गाव वाटायला लागतं. कारण हिंदू मुस्लिमांची जी प्रार्थनास्थळं आहेत अगदी शेजारी असणं म्हणजे हा योगायोग नाही, तर ही खरोखरच एक मोठी बाब आहे. आणि हेच ते सातोना गावचं प्रसिद्ध असं हनुमान मंदिर. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे खूप जुनं असं मंदिर आहे. आता जरी आपल्याला कायापालट आपल्याला झालेला दिसत असला किंवा त्याच्या नंतर बांधकाम केलेलं आपल्याला नव्यानं दिसत असलं तरी ही मूर्ती ही 60-70 वर्षापूर्वीची किती वर्षांची आहे हे मात्र इथल्या लोकांना कोणालाही सांगता येत नाही. आणि डाव्या बाजूला दिसतं हे छोटंसं जी दुसरी मूर्ती आहे मोठ्या मूर्ती शेजारी ती गणपतीची आहे आणि मोठी मूर्ती दिसते ही मारुतीची हनुमंताची आहे. शिळ का तयार केले नाही बाबा, किती पिढ्याच्या माहित नाही बाबा. हनुमान राय किती पिढ्याचा आता पडलाच कळत नाही. जुने हे बशिल्या नाही बाबा, याला किती वर्ष झाले असेल, काल गेला असेल. केवढी मूर्ती ती दांडगी बस, याला कोणी द्या. आता आमच्या वयात तर म्हणलं नाही बाबा, आमच्या कोणी बशिले मूर्ती. आता आम्हाला 60 वर्ष झाले कळत. आता आम्हाला 60 वर्ष झाले समजा चर्चा केलेली बोललेलं कळलं. त्याच्या अगोदर मी कोणी म्हणलं नाही समजा. अगोदर आमचे मारुती स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना, महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका, दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगांतरा, पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना, लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना, पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका, ध्वजांगे उचला बाहू आवेशे लोटला पुढे, काळाग्नी काळरुग्नाग्नी देखता कापती वये, ब्रह्मांडे मांडली वेणू व्यावळे दंत पंगती, नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भकटी कुटल्या तळी बळे, पुच्छते मुरडिले माथा करीटे कुंडले बरी, सुवर्णकटिकांसोटी घंटा किंकिणी नागरा. आणि मग मंदिरात एक काका भेटले. त्यांना या ठिकाणी काही कार्यक्रम होतात का म्हणून त्यांच्याकडे विचारणा केली तर त्यांनी सांगितलं आपल्याला. काय बोलतायत बघू. शनिवारी असतं हनुमान चालीसा बस. शनिवारी हां बाकी तसं प्रोग्राम नसतो काय. आणि हे होतं ना सप्ताह संडेचं. किती दिवस. 7 दिवस. 7 दिवसात सप्ताह. गेलं महिना हो बापू गेलं महिना होतं या रामनवमीला हनुमान जयंतीला समाप्ती होती. हनुमान जयंती समाप्ती. तर असं हे छोटी गणपती बाप्पांची मूर्ती आणि ही हनुमंतरायांची मोठी मूर्ती. आणि याच ठिकाणी एक किराणा दुकान आहे. इथला हा मोबाईल नंबर आहे. जर आपल्याला बाळाभाऊकडं जर औषधं जी मिळत नाहीत थोडक्यात ती औषधं या किराणा दुकानामध्ये सुद्धा आपल्याला मिळत असतात. तर त्या किराणा दुकानचा आपल्याला मी दाखवला तो नंबर आहे आणि त्या नंबरवरती आपण इथल्या दुकानदाराला संपर्क साधून आपण बाळाभाऊविषयी माहिती घेऊ शकतो.
तर इथं त्यांचं ते ऑफिस आहे, त्या ठिकाणी आपल्याला नंबर लावा लागतो. अशा प्रकारची ते आपल्याला चिठ्ठी बनवून देतात, औषध कसं घ्यायचं ते समजावून सांगतात. तर हे शक्यतो आपला स्वतःचा व्हिडिओ फोटो काही काढू देत नाहीत, परंतु मी फक्त आपल्याला ती व्यक्ती ओळखू यावी, त्या व्यक्तीचं अशा महान आत्म्याचं आपल्याला दर्शन व्हावं, त्या हेतूनं मी हा व्हिडिओ आपल्याला टाकतोय. आणि समोर हे दिसते ती मस्जिद आहे, त्याच्या बाजूला हे दिसतं हे नागदेवतेचं मंदिर आहे. म्हणजे बघा, इथं हिंदू मुस्लिम ऐक्याचा मोठा संदेश या ठिकाणून आपल्याला दिला गेला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मध्ये रस्ता सोडला की लगेच इकडच्या बाजूला हे गणपतीची छोटी मूर्ती आणि मोठं हनुमानाचं मंदिर आपल्याला या ठिकाणी हे पाहायला मिळतं. आणि याच्या समोर, अगदी समोर पूर्वेला लगेचच बडाभाऊंचं घर ऑफिस आहे. ही औषधं आपल्याला मोफत ते देतात. यामध्ये त्यांचा जो मोठेपणा आहे तो जर पाहिला तर हे मोठं काम ते आपल्यासाठी करतात. तर इथे येताना फक्त एक काळजी घ्यायची, 21 ते 31 तारखेपर्यंत बडाभाऊ आपल्याला भेटत नाहीत. बडाभाऊच्या संपर्कासाठीचा हा आहे मोबाईल नंबर. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, धन्यवाद, राम राम.